शेती धमक्या, नर्तकीच्या ब्लॅकमेलिंगनेच माजी उपसरपंच संपवला खेळ। सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी आत्महत्या केल्यानंतर नर्तकी पूजा गायकवाड हिचं नाव चर्चेत आलंय। कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केलेल्या गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप या नर्तकीवर झालाय। गोविंद बर्गे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीमध्ये सापडला। प्राथमिक तपासात त्यांचा एका नर्तकीच्या प्रेमसंबंधात अडकून मानसिक तणाव वाढल्याचं दिसून आलं। कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हीच त्या प्रकरणात आहे। पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून चौकशीला सुरुवात झाली आहे। पूजा देवीदास गायकवाड ही 21 वर्षांची असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावची रहिवासी आहे। 1.5 वर्षांपूर्वी ती बार्शी तालुक्यातील थापडी तांडा येथील कला केंद्रात नृत्य सादर करू लागली। तेव्हाच तिची गोविंद बर्गे यांच्याशी ओळख झाली आणि ती हळूहळू प्रेमसंबंधात रूपांतरित झाली। गोविंद बर्गे यांना लोकनाट्य पाहण्याची आवड होती। पूजा गायकवाडशी ओळख थापडी तांडा कला केंद्रात झाली। जवळीक वाढत गेली आणि प्रेमसंबंध प्रस्थापित झाले। पैशांसाठी सोन्यासाठी सतत तगादा लावल्याचा आरोप, भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा तगादा, धमकी दिल्यामुळे गोविंद नैराश्यात गेले। गोविंद यांच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनुसार नर्तकी पूजा गायकवाड हिने वारंवार पैशांसाठी दबाव टाकला होता। दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। याच तणावातून गोविंदने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे। आत्महत्येच्या दिवशी पूजाने इंस्टाग्रामवर 3 रील पोस्ट केल्या होत्या। एका व्हिडिओत ती मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल असा अभिनय करताना दिसत होती। इस आदमी की अजीब सी आदत होने लगी है मुझे। अगर ये मेरी जिंदगी से चला गया तो बड़ा मसला हो जाएगा मेरे लिए। हातात 500 रुपयांची नोट आणि सोन्याच्या अंगठ्या झळकत होत्या, त्यामुळे संशय आणखीनच गडद झाला। सदर पूजा गायकवाड यांचे 1.5-2 वर्षापासून संबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती। त्यामुळे भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा नैराश्यातून काही अशी घटना झाली असावी। प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही खात्री करत आहोत। मैतिस्माकडे सदर अग्निशस्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का, नाही, नसेल तर ते त्यांनी कोणाकडून घेतलं, विकत घेतलं, याबद्दल सुद्धा चौकशी करत आहोत। आणि सध्या आम्ही पोलीस स्टेशनला, वैराग पोलीस स्टेशनला अकस्मात मयत दाखल करून नातेवाईकांचे जबाब घेत आहोत। त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करत आहोत। या प्रकरणाचा तपास कसून सुरू आहे। सोशल मीडियावरूनही या घटनेबाबत चर्चा पेटल्या आहेत। प्रेमसंबंध, पैशांचा व्यवहार, धमक्या आणि आत्महत्या यामागची खरी कारणं पुढील तपासात स्पष्ट होणार आहेत।